जुन्या लोकांना आठवत असेल, आम्ही MESला असताना BG घारे सर हे नुसते त्यांची ती तपकिरी टोपी आणि तो कोट आणि धोतर ते नुसतं दिसलं तरी सुसाट पळायचो आम्ही. मुली तर काही करायच्याच नाही, त्याच्यावर प्रश्नच नव्हता. पण आम्ही कुठंतरी रेल्वे स्टेशनला जाऊन चकाटे बिकाटे मारवायचं, पण ते पण चालायचं नाही, एवढा दबदबा त्यांचा होता. किंवा सावंत फौजदारांचा तर मी अनेकदा उल्लेख करतो, त्यांच्यावर चित्रपट निघाला होता. तशा पद्धतीनं आपल्याला ह्या गोष्टीत लक्ष घालावं लागेल. मी का तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही माझे कार्यकर्ते आहात, तुम्ही माझे सहकारी आहात, तुम्ही संघटनेमध्ये माझ्या जीवाला जीव देता. त्यामुळं तुमच्या घरातला कुणी नातेवाईक हा जर गडबड करत असेल आणि तो त्याच्यात सापडला तर सुटणार नाही. परवा ज्या 2 मुली इथनं निघाल्या आणि पुण्यात गेल्या आणि पुण्यात त्यांनी एका फ्लॅटमध्ये धिंगाणा केला, ते नंतर धिंगाणा केल्यावर ह्या दोघींनी इतक्या चालाक त्यांनी फोनच फोडून टाकलेले होते. नंतर काय झालं, नंतर त्यांना 2 दिवस तिथं मजा केल्यावर वाटलं आता मुंबईला जावं. रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर एकाचा फोन मागितला, जरा फोन द्यावं फोन, आणि मुलगी फोन मागती म्हणून मुलगी किती तत्पर आहे बघा, मुलगी फोन मागते म्हणून त्यांनी दिला. त्यांनी दिल्यावर तिनं फोन केला आईला, ह्याला डाऊट आला आणि ह्यांनी नंतर त्या मुलीनं परत फोन दिल्यावर त्या फोनवर फोन केला तर ती आई बोलत होती. ही आईला सांगत होती, आई मी चांगली आहे, मी आता मुंबईला चाललेले, तू माझी काळजी करू नको, ती निश्चिंत राहा. आईने तक्रार केलेली होती, दोघींच्या आईने, आणि पोलीस त्याच्यावर हेच लक्ष ठेवूनच होते. तो फोन उलटा आईला आला, आईनं ताबडतोब तो नंबर पोलिसांना दिला. पोलिसांनी चेक केला, तो निघाला रेल्वे स्टेशनचा. लगेच पोलीस तिथं गेले आणि त्या 2 पोरींना पकडलं. पोरींना पकडल्यावर ती 4-5 पोरं त्यांच्या सहवात आलेली, ती तर पकडलीच. नंतर खोलात चौकशी केली. जवळपास 13 ते 14 वेगवेगळ्या घरातली मुलं त्यांनी त्या 2 मुलींचा वापर केला. हा कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यामध्ये तक्रार आलेली आहे आईची, मुलींची. त्याच्यावर ती पण मुलं उचललेली आहेत. ती आत्ता येरवडा जेलमध्ये आहे. मी का सांगतो बाबांनो, सिरियसली घ्या. आपण आपल्या कामाच्या व्यापात, आपल्या व्यवसायाच्या व्यापात, नोकरीच्या व्यापात आपल्याला वाटतं की काय लक्ष द्यायचं, आणि तेच दुर्लक्ष झालं तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते. हे उदाहरण घडलं म्हणून माझ्या पुढं आलं, म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. त्याकरता तुम्ही कृपा करून लक्ष द्या. परत असं कुणी सापडलं आणि दादा चुकलं, एवढ्या वेळेस माफ करा, एवढ्या वेळेस पदरात घ्या. माझा पदर फाटून गेलाय, पार त्याचे तुकडे तुकडे झाले, पदर नाही पिदर नाही. मी काहीच सांगणार नाही. पांघरून घाला, पांघरून माझं उडून गेलंय, पांघरून घालणार नाही, ब्लँकेट घालणार नाही, काही टाकणार नाही. मी स्पष्ट तुम्हाला सांगतोय, मी फार सरळ मार्गी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आधीच जागा करतोय. जरी आपला बूथचा कमिटीचा विषय असला तरी हे विषय आपल्या पुढच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांच्या, सुनांच्या, जावयांच्या, मुलींच्या, नातवंडांच्या, पतवंडांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. कृपा करून लाईटली घेऊ नका. हे मला नम्रतेने एक तुमचा प्रतिनिधी या नात्याने, कारण आज मी तुमचं प्रतिनिधित्व करतो. मी तुम्हाला ज्या गोष्टी माझ्या कानावर येतात त्याच्यातनं जागा करणं माझं काम आहे. तुमच्याकडे काही चुकीच्या आल्या तर तुम्ही मला सांगणं तुमचं काम आहे. आणि हे सगळं करत असताना हे शक्ती अभियानामध्ये ह्याच्यात अनेक जण म्हणतात की दादा इथं वेडेवाकडे प्रकार चाललेत, तिथं वेगळेवाकडे प्रकार चाललेत. ह्याचा वापर करा आणि ॲक्युरेट माहिती द्या कृपा करून, कारण पोलिसांना तेवढंच काम नाही, त्याच्यात खरोखरी त्याच्यात दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. काल पण चाइल्ड केअर अँड प्रोटेक्शन ह्याच्याहीबद्दल एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. महाविद्यालय प्रशासन, पोलीस प्रशासन, आपण हे सगळे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टीत मी सगळा वेळ घालत नाही.
परंतु आपण ही फार गोष्ट सिरियसली घेतलेली आहे, कारण शेवटी आपली भावी पिढी, नवीन होणारी पिढी जबाबदार उद्या तेच आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणार आहेत. त्यामुळं ती कुठं बिघडता कामा नये ह्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी पहा. आज आपला बूथ कमिटीचा विषय आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यात काही माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की दादा मी तिथं माझं नाव नाही, मी तर प्रत्येक वेळेस काम करतोय. जर बूथ कमिटीच्या निमित्तानं कुणी आलेलं असेल आणि नेमकं त्याच वेळेस आपल्या घरातली एखादी दुःखद घटना किंवा कुणाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं किंवा काही कारणानिमित्त ते बाहेर गेलेले असतील तर त्याचाही अंतर्भाव सुरेश पालवे त्याच्यामध्ये करून घ्यावा लागेल. कारण उद्याच्याला आपल्याला बेरजेचं राजकारण करत असताना त्याच्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये वजाबाकी त्या ठिकाणी होऊन द्यायची नाही, ही पण बाब आपण त्या